भाजप सत्तेच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जाती तेढ निर्माण करत आहे, धार्मिक आणि जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे। हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये सातत्यानं कसा भेद निर्माण होईल, सातत्यानं धार्मिक आणि जाती तेढ कसा निर्माण होईल आणि त्यातून दंगल सदृश्य परिस्थिती कशी निर्माण होईल याच्यासाठी सत्तेच्या बळावर भाजप हा सातत्यानं प्रयत्न करीत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वरती ते त्यांचं जे प्रेम लय पुळका आल्याचा दाखवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवरील भाजपचं प्रेम हे नेहमीच वेगळे आहे, हे महाराष्ट्रानं सतत पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे। आणि जर या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जर बदनामी आणि अपमान जास्तीत जास्त कोणी केला असेल तर ते ब्राह्मणांनी आणि भाजपनं केला, तरी सुद्धा भाजपवाल्यांना, भाजपच्या नेत्यांना आणि भाजपच्या समर्थकांना, भाजपच्या कळपात वावरणाऱ्या पाठीराख्या दलालांना आणि भाजपला याची कधीही लाज वाटत नाही। एवढंच काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा याची कधी लाज वाटत नाही। भाजपचे नेते आणि ब्राह्मण मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांची सतत बदनामी करतात, सतत अपमान करतात, तरी सुद्धा भाजपच्या नेत्याला याची कधीच लाज वाटत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा याची कधीच लाज वाटली नाही, लाज वाटत नाही। टिपू सुलतान यांचं प्रकरण आज महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। टिपू सुलतानांच्या याच्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड गदारोळ परिस्थिती निर्माण होत आहे, झाली आहे, दंगल सदृश परिस्थिती निर्माण होत झाली आहे। त्यांच्यावरून निषेध मोर्चे काढले जात आहे। ते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाबरोबर केली आणि यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला। पुण्याच्या काँग्रेसच्या कार्यालयावरती मोर्चा आणि दगडफेक झाली। जातीय तेढ आणि धार्मिक तेढ आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली। या टिपू सुलतानावरील काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे भाष्य केलं, जे वक्तव्य केलं, त्याचा गैरअर्थ, सोयीचा अर्थ काढून, त्याचा गैरफायदा, गैरअर्थ काढून भाजप हे राजकारण करत आहे। हिंदूच्या मतावरती डोळा ठेवून भाजप हे राजकारण खेळत आहे। हिंदू मुस्लिमामध्ये धार्मिक तेढ आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचं षडयंत्र हे भाजप करत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून भाजप याचा फायदा घेत आहे आणि त्याचा गैरफायदा घेत आहे। त्याच्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंध शिवप्रेमीची याबद्दलचं वक्तव्य माघारी घेऊन त्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या बाबतीत दिलगिरी व्यक्त केलेली आहे। खरं म्हणजे टिपू सुलतान आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही। टिपू सुलतान आपल्या जागेवर ग्रेट आहेत, थोर आहे, महान आहेत। टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य चळवळीतील महान सेनानी आहेत, राजे आहेत। टिपू सुलतानाची भूमिका आणि कार्य या बाबतीत ते त्यांच्या जागेवरती ग्रेट आहेत, थोर आहेत, याबद्दल दुमत नाही, त्याबद्दल त्यांचा सन्मानच आहे। परंतु कितीही झालं आणि काही झालं तरी टिपू सुलतानची तुलना बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर कधीच होऊ शकत नाही। रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, बौद्ध राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानाबरोबर कधीच होऊ शकत नाही। त्यामुळं हर्षवर्धन, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याशी आम्ही कधीच यांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही। त्यांनी जी नकळत का होईना पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाबरोबर केली, या वक्तव्याचं कधीच समर्थन असू शकत नाही, हे कधीच समर्थन होऊ शकत नाही। या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेधच करतो आहे। टिपू सुलतान त्याच्या जागेवरती
थोर आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाबरोबर कधीच केली जाऊ शकत नाही. सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील महान राजे आहेत. त्यांची जगाच्या इतिहासामध्ये कधीच कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. अरे राजेशाहीमध्ये सुद्धा लोकशाही ही लोकाभिमुख होती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं फार मोठं जगाच्या इतिहासातील दुर्मिळ कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व आहे. त्यामुळं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या इतिहासात कोणाशीही करता येत नाही. म्हणून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष न कळत का होईना पण हर्षवर्धन सपकाळ आपण केलेलं टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं संबंधित वक्तव्य भाष्य आहे ते भाजपच्या पंक्तीत जाऊन बसल्यासारखं आहे. त्यांचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेधच करतोय आणि त्या बाबतीत त्यांनी त्या दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. आणि या संबंधानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांची हर्षवर्धन सपकाळाची लाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली. मला म्हणा हर्षवर्धन सपकाळ यांनी न कळतपणे, जाणीवपूर्वक नाही, न कळतपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी वक्तव्य केलं त्या वक्तव्यापेक्षा सुद्धा जाणीवपूर्वक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आणि अपमान जर जास्तीत जास्त कोणी केला असेल तर तो ब्राह्मणाने केला, तो भाजपने केला. म्हणजे ब्राह्मणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जी सातत्याने बदनामी केली, बदनामी करत आहे, त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला कधीच लाज वाटली नाही, लाज वाटतही नाही. काय ब्राह्मणाने छत्रपती शिवाजी महाराजांची सतत बदनामी केली, अपमान केला, त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कधीही लाज वाटली नाही आणि वाटत नाही. म्हणजे भाजपवाले, भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांची जाणीवपूर्वक बदनामी करतात, त्यांचा अपमान करतात, इतिहासाचं विकृतीकरण करतात, इतिहासाचं ब्राह्मणीकरण करतात. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची तुम्हाला लाज का वाटत नाही? आपल्या पक्षातील नेत्याने शिवाजी महाराजांची बदनामी तीही जाणीवपूर्वक केली, हे चालतंय, त्याची नाही लाज वाटत तुम्हाला? त्याची का लाज वाटत नाही? अहो भाजप नेते जय भगवान गोयल, बघा नाव तर काय आहे, जय भगवान गोयल याने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर केली. काय आजच्या युगातील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि तशा प्रकारचा पेहराव आणि पोशाख हा नरेंद्र मोदीला घातला. जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप करून शिवाजी महाराजांचं प्रतीक रूप, मग शिवाजी महाराजांसारखा चेहरा, पोशाख हा नरेंद्र मोदीला घातला, जिरे टोप घातला. आणि आजच्या युगातील शिवाजी म्हणजे नरेंद्र मोदी, अशा प्रकारचं वक्तव्य भाजप नेते जय भगवान गोयल यांनी केली. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळी तुम्हाला लाज का नाही वाटली हो? त्यावेळेला भाजप नेत्याला लाज नाही वाटली? त्यावेळेला भाजपचे समर्थन करणारे, भाजपच्या कळपात असणारे, भाजपच्या पाठीराख्यांनी भाजपच्या कार्यालय नाही फोडली, भाजपच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन दगडफेक नाही केली, की त्यावेळेला शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाबरोबर केली, हर्षवर्धन सपकाळ या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केली, तेव्हा साऱ्या महाराष्ट्रात गदारोळ उठला. परंतु कधी काळी भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी शिवाजी महाराजांची तुलना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर केली, तेव्हा का तुम्हाला लाज वाटली नाही? तेव्हा का तुम्ही असे निषेध मोर्चे काढले नाही? तेव्हा का भाजपच्या पाठीराख्याने भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करून मोर्चे काढले नाही? तेव्हा का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज का वाटली नाही त्यावेळेला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना करताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही? या काही भाजपच्या नेत्याने याचा निषेध नाही केला? त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची काय दातखिळ बसली होती? तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली? हे चुकीचं आहे.
अरे छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदी बरोबर तुलना होऊ शकते? नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यातील पागेतील त्या तबेल्यातील घोड्याची लेद आणि घोडाच्या तबेला साफ करण्याच्या सुद्धा लायक नाहीत नरेंद्र मोदी. तुलना कसली करताय? आणि काय झाले माहित आहे का, भाजपनं टिपू सुलतानाच्या वक्तव्याच्या संदर्भात जे महाराष्ट्रात गदारोळ सुरू केलेला आहे, यावरून भाजपची अशा अवस्था झालेली आहे, आ बैल मार मुझे. काय? आ बैल मार मुझे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आपण असतो दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकूड. अशी अवस्था भाजपची झालेली आहे. खरं तर भाजपच्या नेत्यांनी आजपर्यंत सत्तेच्या बळावर आणि त्याअगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी बदनामी केली की प्रत्येक भाजपच्या नेत्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहित सर्व भाजपच्या नेत्याच्या तोंडाला काळं फासावं इतकी बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांची भाजपवाल्यांनी केली, तरी सुद्धा त्यांना लाज वाटली नाही आणि त्याबद्दल त्यांनी कधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याबद्दल दिलगिरी तरी व्यक्त केली, तेवढं तर औदार्य भाजपच्या एकाही नेत्यानं दाखवलं नाही आणि कधी या बाबतीत त्यांना त्याची लाज सुद्धा कधी वाटली नाही आणि आज दुसऱ्याची लाज काढायला लागले. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर भाजपचेच नेते श्रीपाद छिदम यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल शिवराळ भाषा वापरली. एवढंच काय, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तर शिवाजी महाराजांची बदनामी आणि अपमान करताना कहरच केला. काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी? समर्थ रामदास महाराज जर नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं नसतं, असं वक्तव्य आहे. तेव्हा भाजपच्या भांडगुळाला या वक्तव्याचा राग नाही आला? भाजपच्या भांडगुळ नेत्यांना या वक्तव्याबद्दल लाज नाही वाटली? तेव्हा का तुम्हाला लाज नाही वाटली? तेव्हा भाजपच्या भांडगुळ नेत्यांना अशा प्रकारची लाज वाटली नाही, त्याचा राग नाही आला? काय म्हणतात भगतसिंग कोश्यारी की समर्थ रामदास स्वामी जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारलं सुद्धा नसतं, अशा प्रकारचं वक्तव्य आहे. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहे असंही त्यांनी वक्तव्य केलं. त्या भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल तुम्ही कधीच निषेध आणि राग व्यक्त केला नाही. त्या वक्तव्याबद्दल भाजपच्या नेत्यांना कधी लाज वाटली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस तुम्हाला याची लाज का नाही वाटली? उलट भगतसिंग कोश्यारी यांना तुम्ही पद्मभूषण देऊन सन्मानित केलं. तुमच्या सरकारने उलट भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. शिवाजी महाराजांची बदनामी केली. याबद्दल भगतसिंग कोश्यारीला भाजप सरकारनं बक्षीस दिलं. याची लाज नाही वाटत तुम्हाला? एवढंच काय, सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 4 ते 5 वेळा माफी मागितली असं वक्तव्य केलं. प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. राहुल सोलापूरकर यांनी या टकल्या आव्हानानं सुद्धा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. अशी कितीतरी यादी आहे, कितीतरी उदाहरण देता येईल की भाजपच्या नेत्यांनी सत्तेच्या बळावरती महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा स्वाभिमानाने अभिमान असणारं कर्तृत्व नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्यानं बदनामी भाजपवाल्यांनी आणि ब्राह्मणांनी केली, जाणीवपूर्वक केली. त्याची त्यांना कधीही लाज वाटली नाही.